बऱ्याच विद्यार्थ्यांना इंटेरियर डिझायनर व्हायचं आहे. पण त्यांच्या मनामध्ये एका गोष्टीची भीती बसलेली असते, की डिझायनर जर व्हायचं असेल तर मला ड्रॉइंग आलं पाहिजे. मला स्केचिंग आलं पाहिजे. ते आलंच पाहिजे का? यावरती तुमचं काय मत आहे? बरं. ॲक्चुअली काय आहे, की फ्रँकली स्पीकिंग मी पण ड्रॉइंगमध्ये खूपच खराब आहे. ओके. पण आजकाल आता तुम्ही जर एक 20-25 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला, हं. जसं की मी बरेचसे माझे अंकल लोक आहेत किंवा मामा आहेत, की त्यांच्याशी मी जेव्हा इंटरॅक्ट करतो, की ते मला सांगतात, की "अरे, तुम्हाला माहिती आहे का, आम्ही रात्र-रात्रभर जागून शीट्स करायचो हां. आणि तेव्हा ते कुठेतरी दुसऱ्या दिवशी आम्ही प्रेझेंट करायचो." तर ह्या गोष्टी काळानुसार थोड्याशा बदलल्या आहेत. बरोबर. तर आज तुम्ही जर बघाल, तर खूप सारे मल्टिपल सॉफ्टवेअर्स आलेले आहेत प्रत्येक फील्डमध्ये, ज्यामुळे काम खूप ईझी होत होत गेलेलं आहे. सॉफ्टवेअर वापरायचं कारणच हे, की आपल्याला ॲक्युरसी मिळते आणि तुमचं टाईम सेव्हिंग होतं. तर इंटिरियर आर्किटेक्चर सिव्हिल फील्डमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर ड्रॉइंग जे करायचं काम होतं, ते AutoCADनं फुलफिल केलेलं आहे, येस. कंप्लीट केलेलं आहे. ज्यामध्ये तुम्ही आयसोमेट्रिक ड्रॉइंग्स म्हणा, फर्निचर लेआउट्स, एलिव्हेशन्स, बेसिक 3D ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कंप्लीट करू शकता. ज्यामुळे जो टाईम लागायचा स्केचिंग करण्याचा, तो तिथे सेव्ह झालेला आहे. आणि आता बऱ्याचशा जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, की बरेचसे लोकं म्हणतात, की "हां, ठीक आहे, हे फर्निचर तर तुम्ही बनवून दिलंय." आता जे टेक्निकल लोकं असतात, की त्यांना माहिती आहे बाबा हे असं फर्निचर प्लेसमेंट केलेलं आहे लेआउटमध्ये, तर हे कसं व्हिज्युअलाइज होईल. पण प्रत्येक क्लायंट तशा पद्धतीनं व्हिज्युअलाइज नाही करू शकत. तर बरोबर. मग अशा वेळेस 3D व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी काही सॉफ्टवेअर आहे, ज्याचं नाव SketchUp आहे, 3ds Max आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर 3D बनवू शकता त्या पर्टिक्युलर एरियाचं. मी म्हणाल, की ड्रॉइंग येत नसेल तरीसुद्धा तुम्ही इंटिरियर आर्किटेक्चरमध्ये करियर अगदी करू शकता.